नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। विशेष मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आरोपीकडून धारदार चायना चाकू जप्त करण्यात आलाय। अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत राजापेठ पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकावर धडक कारवाई केली आहे। 6 जून रोजी पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना दसरा मैदान परिसरात एक युवक चायना चाकूसह फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तातडीने परिसराला घेराव घालत संशयिताचा शोध सुरू केला। पोलिसांनी कारवाई करत 26 वर्षीय दीपक बावरी या युवकाला ताब्यात घेतले आहे। झडती दरम्यान त्याच्याकडून एक धारदार चायना चाकू जप्त करण्यात आलाय। अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापेठ पोलीस सध्या करत आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे आणि डीबी पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे। शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अशाच धडक मोहिमे पुढेही सुरू राहतील असा इशारा सुद्धा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे।